उभे राहा. काय चाललंय? हा, कुठं आलोय आपण? बरोबर आहे का हे? गुड. बरोबर आहे ना? तुम्ही आता तासभर असंच उभे राहा. अजून गप्पा मारा. गप्पा मारून स्पेलिंग्स पाठ करा. कोण सांगेल? कोण येते? वा, बरोबर. डाऊट असेल तर उद्या विचारा. बसा. आणि तू हुशार आहेस, महाराष्ट्र येतो तुला. गप्पा नको मारत जाऊ तसा. एक साथ नमस्ते. अरे जेवला का नाही दुपारी? हा, बसा खाली. चला पुस्तकं काढा. लास्ट बेंच आले का? एकाकडे पुस्तक नाही. एका निदान तिघाचा आवाज एक तरी घ्या. 1-2 दिवसात घेतो सर. होय, तवा शिकू होय. अरे बाईला, चला ज्या बेंचवर पुस्तक असेल का नाही तिथं जाऊन बसा. हा, तर आज आपण दुसरा धडा बघणार आहोत. वारीस कौल. वारीस म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? नाही. नाही, मी सांगतो. तुमचा आजा आहे का नाही, त्याचा पोरगा म्हणजे तुमचा बाप, तुमच्या आज्याचा वारीस म्हणजे तुम्ही तुमच्या बापाचं वारीस. कळलं का? नाही. दगड जायचले का? अरे बाबा, तुझ्या बापाचा पैसा, जमीन, घरदार जे काय असेल का नाही हे सगळं तुमच्या नाव आयतं होणार. काय कष्ट न करता, अभ्यास नाही केलास तरी. आणि तुमच्या बापाच्या 7 बाऱ्यावर तुमचं आयतं नाव चढणार. ह्याला म्हणायचं वारीस. कळलं? हायला, माझ्या बापाकडे आहेत काय माझ्या नावावर व्हायला? त्यात बी 4 भाऊ आम्ही. माझ्या बापान सगळं मस्त करून ठेवलंय की. माझ्या नावावर करेल असं काही वाटत नाही. दादालाच करेल तो वारीस. बेन्या, तुझे गुणच तसले. आगे सुनो. तो एक राजा था, उसकी 4 बेटियां थी. म्हणजे काय, एका राजाला 4 मुली होत्या. तेवढं कळतंय की आम्हाला म्हणा. कसं होतंय? बहुत हसवार आहे. चपली से कैस काटेगा, ज्यादा शहाणपणे किया तो. समझा क्या? तो राजा ने क्या सोचा, इन 4 बेटियों में से जो सबसे ज्यादा बुद्धिमती होगी उसे ही अपना वो राजपट सौंपेगा. समझ गया? हायला, बरं झालं तो राजा आता इथं नाही. नाहीतर पोरींच्या घरी जाऊन आपल्याला भांडी घासायला लागली असती. ए इकडे इकडे, तूच ए बासक्या नाकाच्या बातका. पुढे चल, ये पुढं. तुझं कातड सोडतो का नाही बघ. ये पुढे इकडे चल. काय झालं रे? मी इथं कीर्तन सांगा उभा राहिलो. काय एवढं महत्वाचं बोलत होता? अहो तेच की अभ्यासाचं. अभ्यासाचं तू बर काय बोलत होता सांग. अहो ते राजाला 4 पोरी होत्या. हां, ह्यो इक्या मला म्हणला मला एकच भाऊ आहे, हं. पण बाप वाटत नाही वारीस करेल त्यो. कोणी काय रे? इकडे तुझ्या अख्ख्या वंशावळीची नसबंदीच करतो. ये इकडे चल. ये इकडे. हात पुढं कर. काय का गे मांजरावाने आला दपकत 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 ना. चल तू रे तुला. मारू नका, फुटकुळी उठल्या. अरे उठू दे की, फुटू दे की पाठ. हा, लय मस्ती आहे तुला. वयात आलास नाही तू. ए काय आलं रे? हा, दात काढा. काय झालंय? निंतेच का आता? लगीन केलं तर 2 वर्षात पोरं होते ती. चल जाग्यावर. हा, आता राजपट ह्या शब्दाचा अर्थ बघूया आपण. राजपट. राजपट मध्ये राज गादी. कळलं का?
ए होबला काय या जाऊ दे, चला. वारीस वारीस म्हणजे अगं पल्ले थांब ना. पल्ले ऐक ना ग. पल्ले थांब. तडका फडकी अशी कुठं जाणार आहेस? ऐकडं आणि काय सांगणार आहेस तिला? सांगीन मला नाही शिकायची शाळा. उद्या एखादा पोरगा बघून लग्न लावून देतील घरातले. मग काय करशील? सर म्हणलेत ना, आपण मुली फक्त मुलं जन्माला घालायला असतो. मग त्यांना शिकून वर्गात पहिला नंबर काढून दाखव की. असलं सर असेल तर लगीन केलेलं चांगलं नाही वे. मग जा, कर जा. अगं पण राहू दे केवढा. नको अडू तिला. जाऊ दे. आई आधीच म्हणत्या एवढंच वर्ष मग पोरगा बघणार आहे. पोरसनी का कोणी नाही असं म्हणत? आपल्यासनीच का? आई शिकली नाही. रोज चुलीचा काळा धूर घशात जाऊ खोकला येतो. कवा कवा एवढ्या देखील रस्त्यात झोप लागत नाही. बाप झोप मोडती म्हणून 2 लाथा घालून देवळात जाऊन झोपतो, पण तिला दवाखान्यात नेत नाही. दररोज लोकांच्या वरातली वजी उचलून दुखतं ग तिचं. दर 2 दिवसांना तापाने फडफडत. त्यात बी स्वयंपाक कपडे भांडी आहेतच. बाजारा दिवशी तर गपचूप कोण घेतली ज्वारी ऐकून बाजार करते. ती बी संपत आले. बाप जेवढ्याच्या ताटावने मटण नाही उठून जातो, पण चटणी भाकरी कुठं आणली विचारत नाही. फक्त ती शिकली नाही म्हणून तिला असल्या घरात दिले. शाळेत जात नाही तर लगीन करा एवढंच होतं तिच्या आईच्या डोक्यात. कुणाशी बी कर पण लगीन कर. मग काय केलं? एक दिवस सुद्धा सुखाने जगली नाही ग ती, आणि म्हणून मला शिकवती. मी काहीतरी करीन असं वाटतंय तिला. पण ही असली माणसं आपल्याला आपली लायकी दाखवतात रेशमी. मग आपण बी त्यांना त्यांची जागा दाखवायची. जर आपल्याला शिकवणारं शिक्षकच आपल्यावर असं वागायला लागलं तर आपल्या आई बापानं कोणाच्या भरोशावर पाठवायचं? आपण काय करणार? पण आपलं कोण ऐकणार आहे? मुख्याध्यापक सर, ते ऐकताल आपलं. पण जर सगळं वाढलं आणि हिला शाळेतनं काढलं तर? नाही नाही, असं काय बी होत नाही. आणि तसं बी शाळेतनं काढणं काय एवढं सोपं नाही. शाळा काय कोणाच्या बापाची नाही. हे सांगायची हिंमत कुठल्या पोरींच्यात आहे त्यांना घेऊन तुम्ही ऑफिस जवळ या. मी पोरांना घेऊन येतो. ठीक आहे. हो. चला. आज सर पल्लवीला बोलल्यात, उद्या आपल्याला बोलतील. पण आपण हे ऐकून घ्यायचं नाही. आपल्याला मुख्याध्यापक सरांकडे जायलाच पाहिजे. तुम्ही येणार ना माझ्यावर? आज सर पल्लवीला कसं बोललं ऐकलं ना सगळ्यांनी? आज आमच्या गावातल्या पोरींना बोललेत, उद्या तुमच्या गावातल्या पोरींना बोलतील. जे काय करायचंय ते आजच करायला पाहिजे. बोलावलंय मी सरांना, पण मला एक सांगा, हे नक्की खरं आहे ना सगळं? हो सर, सगळ्या वर्गाने ऐकलंय. वाटलंच तर विचारा कोणाला पण. हो सर, खरं आहे. ठीक आहे, बोलतो मी सरांशी. तुम्ही बाकीचे सगळे बाहेर थांबा. पल्लवी, तू आणि तुम्ही दोघी फक्त इथं थांबा. सर, अभिजितला थांबू द्या. ठीक आहे, बाकीचे सगळे बाहेर थांबा.